लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगर शहरात जंगी सभा घेतली आणि या सभेत त्यांनी विरोधकांसह एमआयएम वरती जोरदार प्रहार केला। निजामाला घरी पाठवा असं म्हणत मजलिस को संभाजीनगर से उखाड फेको असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय आणि यावरनं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केलाय। आणि अमित शहा यांनी जे आव्हान दिलंय जलील यांनी त्यावर काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। देश में संभाजीनगर का जाम नाम पूछते हैं और कोई पूछता है वहां से एमपी किस पार्टी का है तो कहते हैं मजलिस का है। क्या आप लोग आज यहां से तय कर जाएंगे कि ये मजलिस को उखाड़ कर फेंकेंगे और मोदी जी को एक कमल यहां से भेजेंगे? आप तय करते हैं? जोर से बोलिए, तय करते हैं? मोदी जी को 400 पार कराओगे? तीसरी बार प्रधानमंत्री बनाओगे? लोकांना सगळ्यांना कळालेलं आहे की भारतीय जनता पार्टी काय करत आहे। दुर्दैवाने मला हे सांगावं लागतं की ज्या काळात तुम्ही माझा संबंध जे आहे ते निजामाशी जोडत आहे, माझं काही देणं घेणं नाही। निजाम होते एका काळात, ते गेले मेले संपले आता। आणि पण हे सांगावं मला हे सांगायचं आहे की जे काम निजाम करत होते, देशाला कमजोर करण्याचं काम, देशाला तोडण्याचं आणि फोडण्याचं जे काम करत होते, ते दुर्दैवाने आज कोणता पक्ष ते काम करत आहे। अमित शाह साहेब, मला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका, मला सगळं माहित आहे।